महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ATM सेंटरमध्ये हातचलाकी करून पिनचा अदलीबदली करून पिनची माहिती काढून काही फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते। आम्ही त्याच्यावर विशेष पथकाचं नेमणूक करून आमचे PSI आहे तानाजी वाघ हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यावर काम करत होते गुन्हा दाखल असल्याने, आणि त्यांना बातमीच्या आधारे एक आरोपी संशयित आरोपी सुगावा लागला होता आणि त्यांनी त्या संशयावरून एका आरोपीला अटक केली। त्या आरोपीकडून आम्ही जवळपास 92 कार्ड जप्त केलेले आहे आणि 24,000चा मुद्देमाल पण जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्याकडून 16 गुन्हे आम्ही उघड केलेले आहे। अजून त्याच्या कार्ड जे जप्त केलेले आहे त्याच्याबद्दल आमचा तपास चालू आहे। त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। एक आरोपीला अटक केलेलं आहे, त्याचं नाव दीपक झा आहे। त्याच्यासोबत या गुन्ह्यामध्ये त्याला साथीदार पण आहे, त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल। MOP काय असायची, म्हणजे कोणत्या परिसराला टार्गेट करायचे? हा ATM सेंटरमध्ये जाऊन ज्या लोकांना थोडं ATMमधून पैसे काढायला अडचण होते अशा लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचं हातचलाखीने ATMचं कार्ड आपल्याजवळ घ्यायचा आणि त्यांची पिन नंबर बघून ते ATMमधून तो पैसे काढून घ्यायचं त्यांच्या शिवाय। याच्यावरती काय पहिलेचे गुन्हे काय हा रेकॉर्डवरचाच सराईत गुन्हेगार आहे। अशा प्रकारचेच त्याच्यावर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहे आणि आता 16 गुन्हेचा तपास चालू आहे। त्याचा 16 गुन्हे दाखल आहे त्याच्यावर। 16 गुन्ह्यामध्ये आता तो पाहिजे आरोपी आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।